भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सर्व सेवक सेविका तसेच बालसेवकांना माझा नमस्कार। सेवक बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मानव धर्मामध्ये सेवकांनी दसरा हा सण कशा प्रकारे साजरा करायला पाहिजे आणि दसऱ्याचा सण साजरा करताना आपल्या हातून कोणत्या चुका घडू नयेत याकडे सेवकांनी जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। तरी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त सेवकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। चला तर आजच्या विषयाला सुरुवात करू। सेवक बांधवांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की दसरा किंवा ज्याला विजयादशमी म्हणतात, हा सण आपण मार्गात येण्याच्या अगोदर कशा पद्धतीने साजरा करायचो। आपण अनेकामध्ये असताना दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरी असलेले संपूर्ण वाहने, त्याचप्रमाणे शेतीपयोगी अवजारे, तसेच घरातील किंवा कोणाचे दुकान असेल तर दुकानातील लोखंडी वस्तूंना धुवून त्यांची पूजा करायचो। त्या वस्तूंना आपण हार अर्पण करत होतो। तसेच दसऱ्याच्या दिवसाला शुभ मुहूर्त मानून आपण त्या दिवशी अन्य वस्तूसुद्धा खरेदी करायचो। तसेच एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आपण दसरा हा सण साजरा करत होतो। परंतु आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी असा एक प्रसंग आला जेव्हा आपण खूप दुःखी होतो आणि आपल्याला आणि आपल्या परिवाराला कुठून तरी सुख आणि समाधान मिळावं याकरिता भटकत राहिलो। कोणाला शारीरिक तर कोणाला आर्थिक तर कोणाला मानसिक व्यथा होती, जी अथक प्रयत्न करूनसुद्धा दूर झाली नाही। तेव्हाच आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानव धर्माची माहिती मिळाली। आपण आपल्या सुख समाधानासाठी परमात्मा एक मार्गाचा स्वीकार केला। मानव धर्म स्वीकारत असताना आपल्याला आपल्या परिसरातील मार्गाविषयी संपूर्ण माहिती समजावून सांगून बाबांच्या शिकवणीनुसार मार्गदर्शन करतात आणि बाबांनी जी दैवी शक्ती प्राप्त केली त्या शक्तीचा अनुभव आपल्याला ते करून देत असतात। आपण मानव धर्मात प्रवेश केलो आणि भगवंताला असे सत्य वचन दिलो की भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानेन। परंतु काही सेवक दसऱ्याचा सण साजरा करताना भगवंताला दिलेल्या या वचनाचा पालन न करता अनेक जुने विचार, जुन्या भावना व पूर्ववत चालत असलेल्या जुन्या परंपरांना बळी पडून आपल्या कर्माने चुकत असतात। ते कसे तर बघा, आपल्याला माहिती आहे की आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला एका निराकार आणि चैतन्यमय असलेल्या दैवी शक्तीची ओळख करून भगवंत फक्त आणि फक्त सजीव आत्म्यामध्येच आहे हे सिद्ध करून दिले। आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी मार्गातील सेवकांनी आपल्या मनात जुने विचार आणून घरातील निर्जीव वस्तू म्हणजेच वाहने, शेतीची अवजारे किंवा अन्य लोखंडी वस्तूंना धुवून त्यांची पूजा करून हार घालू नये किंवा याला शुभ मुहूर्त मानून आपल्या घरी कोणत्या वस्तू खरेदी करू नये। आपल्याला संपूर्ण दिवस हे सारखेच असतात, परंतु दसऱ्याच्या दिवशी आवर्जून आपण हे कृत्य करू नये। अनेकवाल्यांप्रमाणे त्या दिवसाला महत्त्व न देता हिंदू संस्कृतीप्रमाणे जे सण साजरे केले जातात तेव्हा आपण सेवकांनी काळजी घेऊनच आपले कर्म करायला पाहिजे। आपण ज्यावेळी मार्ग स्वीकारला त्याचवेळी अंधश्रद्धा, जुने विचार, जुन्या चालीरीती, प्रथा, परंपरा यांच्यासुद्धा विसर्जन आपण केलेलं आहे। याचं भान सर्व सेवकांनी ठेवलं पाहिजे। त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जर कोणी आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देत असतील तर ते स्वीकारून त्यांना सादर नमस्कार करून कोणाचाही अपमान होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। बाबांच्या हयातीमध्ये सुद्धा काही सेवक बाबांकडे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने घेऊन शुभेच्छा देण्याकरिता गेले होते। तेव्हा बाबांनी सेवकांचा अपमान होऊ नये म्हणून ती आपट्याची पाने भेट म्हणून स्वीकारली आणि सेवकांना म्हणाले की हे काय देता तुम्ही मला? या तर रूढी परंपरा आहेत ज्या समाजाने निर्माण केलेल्या आहेत। एक मान म्हणून ही वस्तू आपण कोणालाही भेट म्हणून देतो किंवा त्याच्याकडून घेत असतो, परंतु तुम्हाला मला काही भेट द्यायची आहे तर तत्वशब्द आणि नियमाचे आचरण द्या। यामधून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण आपल्या कर्मांना चुकून दुःखास पात्र होऊ नये आणि सर्वांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या शिकवणीनुसारच कार्य करायला पाहिजे। एवढंच मी आजच्या या व्हिडिओमधून सांगू इच्छितो। सेवकांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सेवकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता। सर्वांना माझा नमस्कार।